कृष्ण हरि हरि जय जय राम 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 कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण बेशी नाही का तुझं चालू आहे का मग लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी हरी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी हो विठ्ठल बरवा हो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा है माधव बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हरी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठले
विश्वाचा जनिता हरे भणे जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता
विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा विश्वाचा जनिता 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 म्हणे स्वदेशी माता हामिंग दे म्हणे स्वदेशी माता माता मनीषुदेशी माता म्हणे देशी माता म्हणे देशी माता ऐसा भक्ता सांगीत ऐसा भक्ता सांगीत ऐसा भक्ता सांगीत ऐसा भक्ता
हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी हरी
हरी थोडं हे बेस कमी करू मागच्या त्याचाही आवाज दे हरी 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 राम राम मॉनिटरला आवाज दे प्लेन आवाज दे बस हरी थांब टाक थांब टाक सिटी नाही आवाज राहू दे की रात्रीच्या सारखं लावू मोकळं हरी हरी राम विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसिला विप्रीत निष्काम निराळा गोपीला विला चाळा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसिला विप्रीत लागे तैसी ला विप्रीत तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसिला विप्रीत लागे तैसी ला विप्रीत विठ्ठल विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसिला विप्रीत अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं परमधाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नारतिहमदेव देवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुष्ठं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियधार्मिकं राजेन्द्रं सत्यसंघं दशरथतन्मयं श्यामलं शान्तमूर्तिं वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणातीतं मंगलमूर्ति मारुति नंदन मंगलमूर्ति मारुति नंदन मंगलमूर्ति मारुति नंदन मंगलमूर्ति मारुति नंदन सकल मंगल मूल निकंदन सकल मंगल मूल निकंदन सकल मंगल पूर्ण निकंद सकल पूर्ण निकंद राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम अलकावती सिद्धपीठे यावत चंद्र दिवाकरो सदोदित परोपकारार्थं चित्सूर्याय नमाम्यहम् अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजं स्फुरति प्रदेशं विदीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी अरे माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण ऐसे दे प्रेम काही गळा ऐसे दे प्रेम काही गळा ऐसे दे प्रेम काही माझी वाणी तुझे वर्णी गुण ऐसे दे प्रेम वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर विठ्ठल विठ्ठल विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसिला विप्रीत प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज श्री महाराजांचे आद्यगुरु अर्थात तुमचे माझे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आणि गवळण दोन्ही प्रकरणात बसणारा फार चरणाचा नाही पण चार चरणाचा गोड असा अभंगही म्हणा गवळणही म्हणा विढाल
चित्ताच्या चैतन्य तर वृत्तीवरती आलेलं चिदाभासाच्या संबंधाचं कार्याचा प्रसंग आहे. पुण्य शरीरा पुण्यभूमी भीमा अमराच्या या पवित्र संगमाच्या स्थानी भस्माच्या डोंगरावरती यज्ञभूमीमध्ये विश्वविद्यालयाने केलेला यज्ञ आणि त्या यज्ञाच्या पवित्र स्थानी साधना भवनमध्ये आपण गेले 3 दिवस श्री गुरुचरित्राचं पारायण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. पवित्र असणारा हा भाद्रपद महिना आणि या भाद्रपद महिन्यामध्ये काय काय लोकांचं म्हणणं आहे गुरुचरित्राचं पारायण भाद्रपद महिन्यामध्ये असावं का. ऐका, गुरुचरित्राचं पारायण भाद्रपदमध्ये केल्यानंतर त्याचा फायदा काय, त्याचं फळ काय. भाद्रपदमध्ये पतंती पितृ हे शांत पिंडोदक क्रिया आपले पितर पतनाला गेलेले असतात आणि त्या पतनाला गेलेल्या पितरांना संतुष्ट करण्याकरता पवित्र असणारा हा भाद्रपद महिना आहे. पितृपक्षाचा महिना आहे आणि त्या पितृपक्षामध्ये जे आपले माता पिता ज्या तिथीला गेलेले, जे पूर्वज आपले त्या तिथीला गेलेले, त्यांना एक विशेष रूपातून त्यांच्याप्रती असणारी श्रद्धा भावना संगमेश्वराच्या सानिध्यामध्ये पवित्र प्रवासामध्ये तपस्थलीमध्ये जाऊन केल्यानंतर आशीर्वाद देतात आपल्याला सगळी प्रमाणात वाटले. त्यांच्याप्रती श्रद्धा भावना व्यक्त केल्यानंतर काय होतं का म्हणे आशीर्वाद देसी कल्याण इच्छिती दया आपलं कल्याण व्हावं अशी त्यांची अपेक्षा नाही तर अख्ख्या कुळाचं कल्याण व्हावं अशी पितरांची लालसा होते. मोकळ्या मनानं आशीर्वाद देतात आणि तो आशीर्वाद संपादन करण्याकरता आपण या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून या सेवेची संधी उपभोगत आहोत. मग हे हा एकल्याचा खेळ म्हणून मिळविला. तिथे काही करताना काहीच नाही दिसत पण करता करिता तो आहे. ब्रह्मा विष्णू महेशाचं प्रात्यक्षिक भगवान दत्तात्रय आणि दत्तात्रयाची सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी हा एक पवित्र हेतू म्हणून आपण या ठिकाणी येत राहतो. पहिल्या वर्षापासून आतापर्यंत कशातच बदल नाही. बरोबर आहे. माणसं बदलली असते जरा कदाचित पण जी माणसं आहेत ती तिथंच आहे. कुणी बदललेलं नाही. पहिल्या वर्षी कार्याच्या पंक्तीला जे हार होता ते आता 5व्या वर्षापर्यंत तेच आहे. पहिल्या वर्षी कार्याची पंगती केली आतापर्यंत तेच आहे. बदल कुठल्याच गोष्टीवर नाही. फक्त बदल झाला पाहिजे तो माणसाच्या स्वभावाचा. बरोबर आहे का. सगळं बदलतं पण स्वभाव काही बदलत नाही. आधी होता भाग्या दैव योगे झाला भाग्या मुळे स्वभावाचा येणार येळपूट राहिना. माणसं बदलली वरून बदलली फक्त आतून बदलण्याकरता हा कार्यक्रम आहे. आतून बदललेलं ओळखायचं कसं तर जिथं आपल्याला लाभ आहे हे पक्क लक्षात आलं ना तिथं मोकळ्या हाताने आपण चलत राहायचं. ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाची टिप्पणी झाली त्यांचे गोपाळ मामा शिंदे सिद्धेश्वर वडगावकर हाऊस आहे आणि त्या हौसीपोटी एवढी सगळी साधू संतांची सेवा घडावी. आपल्याकडून काही ना काही आपण केलेल्या कार्याचा वाटा पाहतो. समाजाकरता परमार्थाकरता खर्च व्हावा याच्याकरता हा पवित्र हेतू मनामध्ये ठेवतात. बरोबर आहे. मी नेहमी सांगत असतो तुळशीच्या झाडाला पाणी घातल्यानंतर आपल्याला काय मिळेल हे सांगता येत नाही पण फक्त पवित्र ऑक्सिजन मिळतो आणि त्यातून आपलं जीवन निरोगी राहतं. पण तिकडे आपण पाणी घालत नाही. तुळशीच्या झाडा गुरुनिधा आपल्याला शिंपडा का काक्षाची आपला रोज घाली. एखादा नेता येणार असेल तर भला मोठा हार घेऊन येतात त्याची ओळख पाळत नसली तरी. बरोबर आहे ना. पण एखादा महाराज येणार असेल तर काय म्हणणार ते काय आपल्याला देणार नाही असं घेऊन गेल्याशिवाय. पण ऐका ते काही जरी नाही दिलं तर पवित्र ऑक्सिजन म्हणजे तुमचं जीवन परिपक्व दशेला जाण्याकरता नाममंत्राचं बीजारोपण मात्र तो परोपकार केल्याशिवाय जा नाही. पवित्र अंतःकरणामध्ये जेवून त्या कार्यक्रमाचं लावलेलं निवदेशी लोक लावली याचा केला गडावरी म्हणून त्या पवित्र डोंगरावरती भस्माच्या डोंगरावरती या साधनास्थळी आपण
आपण इथे येऊन सेवा करतो पहा. आपण कसं झाले माहिती का, ब्रह्मचैतन्य आहे. ब्रह्मचैतन्य नावाचा खूप मोठा महात्मा होऊन गेला पहा. बदल सांगतो तुम्ही तुम्हाला. आणि त्या ब्रह्मचैतन्याला एवढं तप केलं. आता ही भगवान दत्तात्रयाची तपस्थली आहे आणि या तपस्थलीमध्ये आला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नामाचा जप केला. दत्तात्रेय विजयते रामा या नाममंत्राचा जप केला आणि जप केल्याचा परिणाम वैराग्य निर्माण झालं. वैराग्य दोन प्रकारचा, एक परवैराग्य आणि दुसरं अपर वैराग्य. परवैराग्य म्हणजे वस्तूचा त्याग आहे आणि अपर वैराग्य म्हणजे वस्तूविषयीचा त्याग आहे. दोन्ही त्यागाचं जीवन म्हणजे ब्रह्मचैतन्याचं जीवन. या पवित्र स्थानावरती आले ब्रह्मचैतन्य. एवढं वैराग्य झालं, एवढं कडकडीत विवेकासहित वैराग्याची बळ, धगधगीत अग्नीची डायरेक्ट अग्नी प्रज्वलित व्हावा इतकं मोठं वैराग्य निर्माण झालं. आणि त्या वैराग्याचा परिणाम असा झाला, एक दिवस परमात्म्याला वाटलं की याचा बदल तरी झालाय का पहा. काय झालं, बदल झालाय का पहावं. देवानं लालसा केली. ब्रह्मचैतन्य संगमाच्या काठावरती बसलेला आहे आणि बसल्याबरोबर तपामध्ये तल्लीन आहे. देवानं स्त्रीचं रूप घेतलं. दत्तात्रय भगवान म्हणजे चमत्कारिक आहे, बरं आहे. स्त्रीचं रूप घेतलं, पायात पैंजण घातली आणि आवाज करत 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 ब्रह्मचैतन्याच्या समोर उभे राहिले. आणि त्या स्त्रीचं सौंदर्य पाहिलं ब्रह्मचैतन्याने. डोळे उघडल्यानंतर, अरे मी तर वैराग्यवान महात्मा आहे, पण ही स्त्री या ठिकाणी आलेली. त्यावेळी ब्रह्मचैतन्याने विचारलं, कोण तुम्ही, या ठिकाणी काय करता. काय नाही महाराज, मी माझ्या मनासारखा मला वर शोधत होते. आपण तपस्वी आहात आणि तुम्हाला वरावा अशी माझी इच्छा आहे. ब्रह्मचैतन्यानं सांगितलं, मला तसलं काही जमणार नाही, मी वैराग्यवान जगणारा महात्मा आहे. पण ऐका, बदल आतला कधी बदल काय सांगता येत नाही सर. ब्रह्मचैतन्याला वाटलं चला जाऊ द्या, इथं झोपडीत राहतो, खायच्या पिण्याची पंचायत सगळी बेजारी, लग्न करावं. आता ही गुण आलेली तर लग्न करावं. ब्रह्मचैतन्याला तयार झाला आणि ब्रह्मचैतन्य तयार झाल्यानंतर देवानं परीक्षा घेतली स्त्री रूपामध्ये. सांगितलं, ब्रह्मचैतन्य मी तुझ्यासोबत लग्न करतो, पण ही दाढी ही केस सगळे काढून असला आपल्याला नवरदेव आवडत नाही. दाढी केस काढून टाक. तुम्हाला दाढी केस कटिंग करायला आपल्यासोबत काय बाप्पा पंडित आहे का? वाटाकडे गेलो तर त्याला काय केलं पाहिजे ना. मग ब्रह्मचैतन्य आला, सांगितलं मी आता जातो दाढी कटिंग करून येतो, मग तर आवडेल ना तुला. हो, परमात्म्याने परीक्षा घेतली पहा. यांनी काय केलं, आला झोपडीत बघितलं, आमच्याकडे आता नारळात द्यायलाच काय नाही, काय करावं. की मग काळ बघून आणलं होतं प्रसादाला, त्यासलं काळ चपटलेलं बघून होतं त्याच्याकडं. भात शिजून खायचा विचार, संगमाच्या काठावरती भात शिजून खायचा. ब्रह्मचैतन्यानं ते बघून बघितलं, चला मला हे बघूनच वारकाला द्यायचं, दाढी कटिंग करून घ्यायची. ते बरोबर का पूर्वीच्या काळात. तुम्ही आता काय असा प्रयोग करू नका, जन्मचे बघून बघून घेतलं, दाढी कटिंग करून आला. मला आता पटकन जायचं, लग्न करायचा, प्रपंच ठरवायचा, हा त्याच्या डोक्यात चाललेला विचार. धावत धावत संगमाच्या काठावरती आला. भीमाच्या या पवित्र संगमावरती बसला. बघितलं इथं ती एखादी स्त्री आलेली होती ना, तिला थांबवलं होतं. इकडं तिकडं बघितलं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही दिसली नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळचा सूर्योदय झाला आणि त्या सूर्योदयाची किरण संगमावरती पडली आणि ब्रह्मचैतन्य तोंडावरून गालावरून हात फिरवायचा, डोक्यावर हात फिरवायचा, गेली गेली, दाढी गेली आणि ती बाई गेली. त्यांनी वर्णन फार गोड केले पहा. हवा बहती है खनखना, हवा बहती है खनखना, नदी बहती है झुंझुना, ऐसी नार मिल गई ठगुना, इंसान कहा इंसान मिलेगा भगुना. अशी नार ठगुना मिळाली, देवानं भगुन सुद्धा घेऊन गेलं. मग एवढं अवघड आहे का. आपला बदल होण्याकरता हा पवित्र यज्ञ आपण या ठिकाणी राबवत असतो. म्हणून माणसानं बाहेरून थोडं वेडं वाकडं असलं तरी चालेल, आतलं बदललं पाहिजे, आतून बदललं पाहिजे. आणि हे आतून बदलण्याचं पवित्र सिद्धक्षेत्र श्री क्षेत्र गाणगापूर आहे. आणि या गाणगापूर क्षेत्रामध्ये आपण श्रीचरित्राची पारायणाची सेवा,
भजन कथा कीर्तन अन्नदान प्रवचन सगळ्या गोष्टीची जे ज्ञान गंगे झाले ते पूर्णतः जेवून झाले. ऐका, पोटाला जेवण नसला हरकत नाही, पण ज्ञानाच्या गंगेत जर आपण प्रवास केला. अन्नाचा दोष काय? अन्यायन क्षणिकार तृप्ती. अन्नानं क्षणिक भूक भागली जाते, पण ज्ञानाच्या गंगेमध्ये जर आपण नाहून गेलो तर पूर्णतः जेवून झाले. त्याला जेवण करायची गरज नाही. म्हणजे आता कीर्तन झाल्यावर जेवायचं काय का? तो प्रसाद आहे. म्हणून आजचं हे कीर्तन आहे ते प्रसादाचं कीर्तन आहे. आणि या प्रसादाच्या कीर्तनामध्ये सगळी गोड मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा सगळ्या राज्यामध्ये भागवत धर्माचा प्रचार प्रसार करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. 4 दिवस त्यांच्या मुखातून आपण भगवान परमात्म्याचं वर्णन श्रवण केलं. पहाटेच्या सुमारास उठा पांडुरंगा प्रभात समयोपात वैष्णवांचा मेळा अण्णा महाराज प्रभू सोनमादरीकर आदरणीय अण्णांची पवित्र उपस्थिती आहे. त्याचबरोबर दुसरे हरिभक्तपराय मी रात्री सांगितलं माऊली महाराज सांगितलं सुंदर मंदिर त्यांनी त्यांच्या वडिलांचं नाव अण्णाच आहे. महादेव अण्णा अण्णांच्या संकल्पनेतून सुंदर केलेला आहे. माऊली महाराजांची उपस्थिती आहे. माऊली गुरुजी महाराज, अण्णा गुरुजी महाराज, इकडं आत्मू गुरुजी महाराज, राम गुरुजी महाराज, गणेश गुरुजी महाराज, माऊली गुरुजी महाराज, रोहन गुरुजी महाराज, राजा गुरुजी महाराज, विशाल गुरुजी महाराज, नागेश गुरुजी महाराज, बजरंग गुरुजी महाराज, शंकर गुरुजी महाराज, कार्तिक गुरुजी महाराज, पांडुरंग गुरुजी महाराज, गणपत गुरुजी महाराज, मोनू गुरुजी महाराज, एवढ्या सगळ्या गुरुजीच्या अवधूत गुरुजी महाराज, सगळ्या गुरुजनांच्या चरणी या बारक्या विद्यार्थ्याचा शास्त्रार्थ मामी महाराज विसरली का? उज्ज्वला मामी गुरुजी महाराज, दोन्ही कॅमेरावाले गुरुजी महाराज, बाप माणूस लचा आपलं पुण्यवाणी गुरुजी चॅनलवाले महाराज, ओंकार गुरुजी महाराज, सगळे महामंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या कीर्तनाचा टाईम होता 7:30 ते 9:30. आता आपलं कीर्तन चालू झाले 9:15. बरोबर आहे का? राजी कितीला संपवायचं? 11 नाही एवढी गंधारी नाही करायची. बरोबर 20 मिनिटात कृष्ण सगळा खेळून दमून वाहून जेवला पाहिजे. कार्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. आणि या प्रसादाच्या कीर्तनानं काय होतं महाराज? कुणाही कार्याची सांगता करायची असेल तर परिपूर्णोत्तम अवताराचं वर्णन करावं लागतं. आणि आपण ज्या ज्या अवतारात आहोत ना त्या अभंगाची समसामायिकता एक आहे. एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले. निर्गुण असणारा परमात्मा आकाराला येतो. आणि इथं अभंग आहे का म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, चांगले आकाराला आले निर्गुण निराकार. आणि त्या निर्गुण निराकाराला आकाराला आणण्याकरता काय केलं पाहिजे? आपण आपलं सगळं त्याला देऊन टाकलं पाहिजे. क्रिया दिली पाहिजे, वस्तू दिली पाहिजे आणि तत्व सुद्धा दिलं पाहिजे. त्या तिन्ही समर्पणाच्या भूमिकेतून आपण त्याला देत गेलो, प्रार्थना केली, त्याची ज्ञानाची दृष्टी अवलोकन केली. आणि ज्ञान दृष्टीला अवलोकन केल्यानंतर फायदा काय होतो तर आपल्याला त्याचा प्रसाद मिळतो. प्रसाद काय होतो महाराज? त्या प्रसादाची गती आपल्याला सर्वांना पाहतात. प्रसादे सर्व दुःखा आणि शिवली आहे ते प्रसन्नचेत सुहासो बुद्धी परेव तिष्ठते. बुद्धी परेव तिष्ठते म्हणून कारण प्रसाद असतो प्रसन्नता. चित्ताची प्रसन्नता ज्याला सहज होते ना त्याला प्रसाद म्हणतात. प्रकृष्ट रूपेन अंतःकरणातले सगळे विकार बाहेर सारणं म्हणजे त्याचा प्रसाद आपल्याला प्राप्त होणं. महाराज तो प्रसाद मिळतो कुठं तर संतांच्या संगतीमध्ये. कुठं तर कार्याच्या कीर्तनामध्ये त्याचा पत्ता सांगितलेला आहे. कुठं झालं होतं हे? टाळी दारी
प्रसाद झाला वाळवंटामध्ये. ते जसं वाळवंट आहे ना, हे सुद्धा पवित्र वाळवंटच आहे. तीच भीमा इथं आलेली. ही भीमा अमर आहे ना, तीच भीमा आहे. भीमा ज्यावेळी पार्वतीनं 12 वर्ष एका ठिकाणी तप केलं, त्या ठिकाणी एक सिद्धपीठ तयार झालं. तसं ही निघालेली कुठून, भीमाशंकरून निघालेली भीमा पंढरपुरात आली. पंढरपुरामध्ये थोडक्या कारणासाठी चंद्रभागा झाली, तिथून पुन्हा खाली आली. इथपर्यंत भीमाच आहे आणि भीमा अमृताच्या या पवित्र वाळवंटामध्ये आपला कालाच आहे. ते जसं तिथं प्रसाद प्राप्त झाला, स्वतः भगवान परमात्म्याने तो कार्याचा प्रसाद वाटला. वाटिया मुल्या आणि हस्ते ऐका. प्रसाद वाटप करत असताना आपल्याला त्याची रीत सांगितली. तुम्हाला काय करावं लागेल आधी, काला करीती संत आज आपल्याला सेवन करायचा आहे. आपण गवळणी ऐकायची इच्छा आहे बुवा. मी आता पट 8 तास घ्यावे मोकळं व्हावं. पाऊस पडला आता चिबडात कुठं फिरत बसावं, लाईट गेली पण आता काय बोलत बसावं आहे की नाही. भगवान दत्तात्रेयाची कृपाच आहे आपल्यावरती. म्हणजे चला सवे त्यांच्या नारायण भगवान परमात्मा आपल्या समवेत या क्रीडेमध्ये तल्लीन होतात आणि तो तल्लीन असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भगवान दत्तात्रय समसामायिकता आहे. बरोबर आहे. इथं यशोदेला माता म्हणतो पहा आणि इकडं अनुसयेला माता म्हणतो. खरं सांगा, भगवान दत्तात्रयाचं जसं प्रगटीकरण आहे देवरूपामध्ये या पूर्ण अवतारामध्ये, तसं श्रीकृष्ण परमात्म्याचं सुद्धा प्रगटीकरण आहे. पण दोन्हीच्या अवताराची समसामायिक स्थिती भिन्न आहे. काय भिन्न आहे तर भगवान दत्तात्रय याच्यासाठी प्रगट झाले, पतीची या मता अनुसरून पतिव्रता, पतीच्या मताला अनुसरून जीवन जगते, तिला पतिव्रता म्हणतात. उत्तम पतिव्रता, मध्यम पतिव्रता, कनिष्ठ पतिव्रता आणि अधम पतिव्रता. पतिव्रतेचे 4 प्रकार आहेत आणि त्या 4 प्रकारामध्ये ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं संभवामि युगे युगे. जब जब हुई धर्म की हानि बाढ़ी असुर अधमाभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा हरहि कृपानिधी सज्जन वीरा. ज्याच्या वेळी सज्जनाला त्रास होतो, दुर्जन मातले जातात, त्यावेळी माझा परमात्मा अवतीर्ण होतो. महाराज, मग द्वापार युगामध्ये देवाला अवतीर्ण होण्याचं कारण काय तर उग्रसेनाचा पुत्र कंस आणि त्या कंसाला
मारण्याकरता विकाराला मारण्याकरता परमात्मा अवतीर्ण झाले. ऐका, उग्रसेनाचा पुत्र कशामुळे तो तसा झालेला होता? द्रुमिल नावाचा राक्षस आणला, बरोबर ना? त्या द्रुमिल नावाच्या राक्षसापासून ज्याची निर्मिती आहे तो उग्रसेन. आणि त्या उग्रसेनाच्या पुत्राचं नाव आहे महाराज कंस. कंस महाराज म्हणजे काही सर्वसामान्य नव्हते, पण अंतःकरणातलं सगळं विकाररहित जीवन पुन्हा बरबटून जावं, पाप वाढावं याच्याकरता परमात्म्याने अवतार धारण केला. इकडे यांना दिलेला वसुदेव देवकीला वर, आणि त्या वरापोटी परमात्म्यानं सांगितलं आता ही सगळं कथा कीर्तन सगळं यज्ञ यागादी क्रिया बंद पडलेली आहे ना, ते चालू करण्याकरता मी येणार. आणि येत असताना वत्सरूपे पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्रिवा येतो हे सांगतसे. ही वत्सरूपानं पृथ्वी ब्रह्मदेवाकडे जाऊन रडू लागली, अरे तू निर्माण केलंय याचा संहार सुद्धा तुलाच करावा लागेल. देवानं सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका. पृथ्वीला वचन दिलं आणि परमात्म्यानं तिथी निवडली, दिवस निवडला, सगळं निवडानिवडी केलं. पहा, राम अवतारातली आणि कृष्ण अवतारातली समसामायिक. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू शुक्ल पक्ष ही, बरोबर आहे ना? दशरथे मारिला तोची होता मास. आता आपण इथं सुपीक डोकं चालवायचं, लक्षात ठेवा. काय डोकं चालवायचं? दशरथे मारिला तोची होता मास. कोणता महिना होता? दशरथ राजाने बाळ श्रावणाला मारलं, हे असं आहे तिथं. दशरथे मारिला तोची होता मास, श्रावण महिना. त्याच्यामध्ये वद्य पक्षामध्ये अष्टमी तिथी, अष्टमी तिथीचा दिवस नाही रात्र ठरली. मध्यरात्री कारागृहामध्ये अवतीर्ण परमात्मा होण्याकरता सगळं सांगितलं. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण, बरोबर आहे? सगळ्याचं रक्षण करीन मी. आणि तेवढं सगळं ठरलं. आणि ऐका, वसुदेवाला देवकी देण्यात आली. आता आपल्याला सगळा प्रकार माहिती आहे, फक्त उगं त्याचं प्रगटीकरण करून जायचं म्हणजे एका वाक्यात कीर्तन व्हायचं, बरोबर ना? 2 वर्षापूर्वी सत्यनारायण आणि कीर्तन एकच केलं होतं काल्याचं, बरोबर आहे ना? म्हणजे सत्यनारायण कसं, कलावती लीलावती दोघी बहिणी होत्या, त्याच्यामध्ये तिनं सत्यनारायणाची पोथी चालू होती. सत्यनारायणाची पोथी चालू असताना एकीने प्रसाद सेवन केला, एकीने केला नाही. अंतकरणामध्ये उपेक्षा ठेवली, आणि उपेक्षा ठेवल्यानंतर नावेमध्ये जहाजात बसून निघाल्या. जहाजात बसून गेल्यानंतर एकीनं सत्यनारायणाचा प्रसाद नाही खाल्ल्यामुळं जहाज बुडाली, डुबकन. इति प्रथमाध्याय सत्यनारायण महाराज की जय. दुसऱ्या अध्यायामध्ये श्री गणेशाय नमः, मन महागणाधिपती नमः. मग कलावती लीलावती पुन्हा ब्राह्मणदेवाकडे गेल्या, म्हणू लागल्या महाराज अहो काहीतरी करा, आमच्या पतीचं दुःख आम्हाला वाटून द्या. आणि ते वाटून दिलेलं दुःख आम्ही ते सहन करू शकणार नाही, मग तुम्ही काय करा, आम्हाला सत्यनारायणाचा प्रसाद द्या. पुन्हा सत्यनारायणाचा फोटो मांडला, सत्यनारायण भगवान की जय, प्रसाद सेवन केला. आणि टपकन नाव वर आली. आम्हाला 2-4 लेकर बाळ झाली. पुंडलिक वैरारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. ज्यावेळी धर्माची हानी होते, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतीर्ण होतात, वसुदेव देवकीच्या उदरी येतात. तिथून वसुदेवाने टोपलीत घातलं. यमुना मैया दुथडी भरून वाहत होती, आणि दुथडी वाहणारी यमुनेला तिलाही इच्छा झाली, काय मला याचं दर्शन करायचं. दर्शन करत असताना परमात्म्यानं पूर चढाला, अचाट देवी लागली अंगुष्ट. देवानं अंगठा लावला, आणि मग मात्र गोकुळामध्ये प्रवेश केला. आणि गोकुळामध्ये प्रवेश केल्यानंतर मग तिथल्या सुखाचं काय वर्णन करायचं महाराज? गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदाघरी, नंदाघरी आनंदल्या नर नारी. आनंदाचं काय वर्णन करायचं? गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. काय कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. मग आगतम स्वागतम, मग सगळ्या गोकुळामध्ये आनंदाला पारावा नाही. का? ज्या दिवशी परमात्मा तिथं अवतीर्ण झाले, आले, मग आल्यानंतर झालं काय? गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी, सगळं मुलीला यज्ञ याग क्रिया ब्राह्मण गायी सगळ्यांना आनंदाला पारावार नाही.
आणि त्या आनंदाच्या भरामध्ये गवळणी चर्चा करू लागल्या, तुला माहिती आहे का, तुला माहिती आहे का, तुला माहिती आहे का. ती म्हणली काय माहिती असायचं ग, काय. अगं आपल्या नंदाला बाळ झालं. गवळण सगळ्या गावात सांगत फिरू लागली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एकी दावी एकी पुढे ताटी वाटी सुलटावणे, एकी धावी एकी पुढे ताटी वाटी सुलटावणे, एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुलटावणे, एकी धावी एकी पुढे ताटी वाटी सुलटावणे. सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळ सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळणी चर्चा करू लागल्या. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, एक धावी एकी पुढे वाटिता ती सुंट वडे. सगळ्या गवळणी घाई गडबड करू लागल्या, सांगू लागल्या. आणि सांगता सांगता मग मात्र काय, नंदाला आनंदाला पारावार नाही, गवळणीच्याही आनंदाला पारावार नाही. नंद घर आनंद भयो जय गणया लाल की, नंद घर आनंद भयो जय गणया लाल की, नंद घर आनंद भयो जय गणया लाल, नंद घर आनंद भयो जय गणया लाल की, जय कन्हैया लाल की हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की हाथी घोड़े पालकी, जय कन्हैया लाल की हाथी घोडा पालकी. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. गोपाल कृष्ण भगवान की जय. साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाल्याचा आनंदाला पारावर नाही. गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे. मग तिथं सगळ्याला सगळं वाटत 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 मोकळी झाले. आणि ऐका, तो परमात्मा जपी तपी गिरीपुरी भारती संन्यासी हटयोगी अष्टांगयोगी यांच्या ध्यानाला न येणारा देव नंदाच्या वाड्यामध्ये आला. आणि नंदाच्या वाड्यामध्ये आल्यानंतर बोबडं बोबडं बोलायला सुरुवात केली. आणि बोलत असताना मी सांगत असतो नेहमी, एका एका वाक्यात सांगून जातो. पहा, देवाचं बोलणं किती गोड होतं. माणसानं बोलत असताना गोड बोललं पाहिजे. थोडा राग आला हरकत नाही, पण त्या बोलण्यातलं माधुर्य कायम ठेवलं पाहिजे. सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, हितम ब्रूयात. सत्य असलं पाहिजे, प्रिय असलं पाहिजे. आणि ते बोलत असताना प्रसंगी कटू असलं तरी ते सत्यच बोललं पाहिजे. ती बोलण्याची प्रक्रिया आहे का, त्या बोलण्यामध्ये इतकं माधुर्य आहे, इतकं माधुर्य आहे. ते आपण ऐकत असताना शब्दची माझ्या जीवाची जीवन, शब्द वाटू जन धन लोका. आणि या शब्दाचं माध्यम काय आहे ऐका. शब्द आपल्याला काय शिकवतात, कीर्तन आपल्याला काय शिकवतं, तर आपण आतून बदललं पाहिजे. बरोबर आहे. कथा कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, कथा कीर्तन इज ट्रीटमेंट. आर्ट ऑफ डुईंग अँड आर्ट ऑफ डाईंग, दिस इज आर्ट ऑफ लिव्हिंग. जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे आणि कसं मेलं पाहिजे याचं सविस्तर उत्तर जिथं सहज शोधून सापडतं, सहज मिळून जातं, त्याचं नाव कीर्तन आहे. आपल्या चेहऱ्याची फेस रिडिंग म्हणजे चेहरा पाहिल्यानंतर ह्युमन अनाटॉमीमध्ये त्याची फेस रिडिंग, चेहऱ्यावरती बघितलं तर सगळ्या ज्या रेषा आहेत ना
त्या सगळ्या बदलण्याचं सामर्थ्य कशात असेल तर त्याचं नाव कीर्तन आहे. भगवान परमात्मा जगाचा जगनियंता तो परब्रह्म मालक असणारा देव तिथं किती गोड बोलत होता. बोलत असताना ऐका त्याची प्रक्रिया आहे. तो देव बोबडं बोबडं बोलायचा. पितानंद को बाबा बाबा, यशोदा जी को मैया मैया, बलराम जी को भैया भैया, बोलन लागे कन्हैया हो बोलन लागे कन्हैया, बोलन लागे कन्हैया हो बोलन लागे कन्हैया, बोलन लागे कन्हैया हो बोलन लागे कन्हैया, बोलन लागे कन्हैया हो बोलन लागे कन्हैया. पितानंद को बाबा 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 बाबा, पितानंद को बाबा बाबा, यशोदा जी को मैया मैया, यशोदा जी को मैया मैया मैया, ओ मेरी मैया मैया, लाडली मैया मैया, यशोदा जी को मैया मैया, बलराम जी को भैया भैया, बोलन लागे कन्हैया बोलन लागे कन्हैया बोलन लागे कन्हैया हो बोलन लागे कन्हैया, बोलन लागे कन्हैया हो बोलन लागे कन्हैया. कळलं ना तुम्हाला देव कसा बोलत असते है की नाही. मग ती कृष्ण आहे म्हणल्यावर मी पांडुरंग आहे म्हणल्यावर थोडं थोडी समसामायिकता असली पाहिजे की नाही. रंग देवता पितानंद को बाबा बाबा, यशोदा जी को मैया मैया, बलराम जी को भैया भैया, बोलन लागे कन्हैया वो बोलन लागे कन्हैया. देव असा सुंदर बोलणारा बोलता बोलता ते झालं ब्रज भाषेतलं, हिंदी भाषेतलं, आणि मराठी भाषेत त्याचं सविस्तर वर्णन. एवढा जगाचा जगनियंता मालक गोकुळामध्ये अवतीर्ण झाला आणि अवतीर्ण झाल्यानंतर एवढ्या सगळ्याला वेगवेगळ्या उपाधीनं हाका मारू लागला. तुकोबरायांच्या निदर्शनास आलं आणि एवढ्या जगाचा जगनियंता किती गोड बोलतोय. आईला काय म्हणतोय. विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता आ विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता
काय म्हणू लागला, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, आईला माता म्हणू लागला. महाराज ध्यानाला मनाला न येणारा देव सहज प्रगट झाला. त्याचं कारण काय, आपण अंतकरणामध्ये शुद्ध केलेली भक्ती आणि त्या यशोदेचं महत्पुण्य. तो देव तिला आई म्हणू लागला. महाराज तो करतो काय, आईचा भक्ताचा अंकित. बरोबर आहे ना. इथं अनुसया मातेची परीक्षा पाहिली आणि दत्त अवतार घेतला. इथं अनुसयेला माता म्हणू लागला, आईसा भक्ताचा अंकित. आणि मग मात्र लागे तैसी लावी प्रीत. ऐका, जसं काम असेल, जसा भगवत भक्त असेल तसं त्याप्रमाणे त्याला अवतार घेतो. बरोबर आहे ना. आता इकडं आपण गाणगापूरला आलो तर इकडं आलं की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुळजापूरला आल्यावर ला लीला ला 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 मंगळवारी भक्तदारी लागे तैसी लावी प्रीत. है की नाही. पुन्हा काका राकेलकर गुरुजी कुठं आहे ते गुरुजी, खंडोबाची कारभारी तिकडची जुरी. है की नाही. लागे तैसी लावी प्रीत. महाराज त्याच्या अंतकरणामध्ये काही कामना, अजिबात कामना नाही. तो परमात्मा काय जगाचा जगनियंता, पण तिथं तो रांगत राहिला. आणि देव रांगत होता तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ तुम्या देखिला सई. ऐका, तुम्ही मन लावून कीर्तन ऐकायलो, मला सांगायला बरं वाटायलंय, पण कीर्तन झाल्यावर मायकानं मारतील मला ही. का अरे तुझी पद्धत आहे का, 9:30ला कीर्तन संपणार, 10 वाजल्यात तरी तुझं चालूच आहे की नाही. देव रांगू लागला आणि रांगता रांगता परमात्मा हळूहळू हळूहळू मोठे होऊ लागले. आणि त्यांनी काय केलं, मोठे झाल्यानंतर बाहेर आले, मित्रमंडळीत प्रवेश केला. आणि मित्रमंडळीत प्रवेश केल्यानंतर जसे पोरं जमतील, जशा सवयी लावतील तसं आपल्याला सवयी लागतात. बरोबर आहे ना. आपल्याला चहाही प्यायची सवय नव्हती, बाहेर पोरात आलो की चहा प्यायची सवय लागली. बरोबर आहे ना. ते सवयीचा परिणाम आहे, संगतीचा परिणाम आहे. आणि त्या संगतीमुळं होतं काय, शंकराचार्याचं सुभाषित फार गोड आहे पहा. सत्संगत्वे निसंगत्वम निसंगत्वे निर्मोहित्वम निर्मोहित्वे निश्चलतत्वम निश्चलतत्वे जीवनमुक्ती. संगतीचा परिणाम मुक्तीकडे सहज प्रवास होतो. आणि ती मुक्ती होत असताना परिणामता परमात्मा बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर सगळी मित्रमंडळी गोळा केली. यार म्हणले, एवढं सगळं तुमचं कसं काय, तब्येती कृष काय, अरे दही दूध तूप ताक लोणी हे सगळं मटेरियल आपल्या घरी पिकतंय, आपल्या बागेतला माल आहे, आणि तुम्ही असे निव्वळ राम महाराजासारखे हाडकुडे कसं काय. कधीतरी ईशान महाराज व्हा ना. कधीतरी असले निव्वळ काटकोळे पद काय करायचं तुम्ही, काय देवा. अरे दही दूध इथं आपल्याला सगळं डेअरीला जातंय आणि चटणी भाकर पोटाला मिळते, किती अवघड आहे. नको. मग काय सांगितलं देवा, माझ्यासोबत तुम्हाला मी खाऊ घालतो, चोऱ्या कराव्या लागतील. चोऱ्या ठीक आहे. मग घर पाहुणी एकांताचे नवविध नवनीताचे. मग एकांताचं घर पाहिलं आणि तिथं जाऊन परमात्म्यानं चोरी करायला सुरुवात केली. चौर्यकर्म प्रसारक मंडळ स्थापन केलं. देव स्वतः त्याचा अध्यक्ष झाला. सगळे गोपाळ घेतले. बरोबर आहे ना. देवाच्या सोबत कसली बी गोपाळ महाराज, गवळीयाचे ताक पिरे कोण पोरे चांगली, एवढा त्याचा छंद देवा. काय सेवा भक्तीची. बघा आपल्या सोबत आलेली माणसं काय सगळी सारखी आहेत का. कोणाचं पोट पुढे तर कोण वाकडं चलतंय. पुन्हा कोणाचं कपाळामध्ये गेलंय तर कोणाच्या नाकावर रेल्वे फिरले. आहे की नाही. कोण पोरे चांगली. पण देवाला छंद आहे की नाही आपला, एवढा त्याचा छंद देवा. आणि काय सेवा भक्तीची. आणि ती भक्तीची केलेली सेवा गोकुळामधल्या सगळ्या गोपिका त्या परमात्म्याला रत झालेल्या होत्या. पहा रत झाल्या. एक एक गवळणीच्या घरी जाऊन देव चोरी करायचा. पण त्या गवळणीला सुद्धा देव नसल्यानंतर करमायचं नाही. पहा त्याचं वर्णन गोपीगीतामध्ये फार सुंदर आहे. पहा मुरहर रंधन समयो. ज्यावेळी गोपिका स्वयंपाक करायच्या ना, त्यावेळी त्या स्वयंपाकाच्या टायमाला भगवान परमात्म्यानं जर इकडं आवाज दिला, बासरीचा जर नुसता आवाज आला, तरी त्या काय करायच्या, तव्यावर भाकरीला पाणी लावायचं नाही, चुलीत पाणी ओतायच्या आणि पळत देवाकडे निघून जायच्या. नवरे उपाशी राहायचे,
आली बाहेरून की त्या घाबरून जायच्या, देवा अरे सकाळच्या टायमाला तर तू सकाळ सकाळ ती बासरी बिसरी काही वाजवत जाऊ नको रे बाबा, लई अवघड आहे. कारण एकदा तुझ्या बासरीचा ध्वनी कानावर पडला ना तर आम्ही आमचं सगळं विसरून जातो. कशामुळं तर त्या गोपिका अशा होत्या, निष्काम निराळ्या, निष्काम होत्या. अंतकरणामध्ये कुठलाच काम नाही, झालो पायी रिकाम. रात्री संतोष महाराजांनी सांगितलं होतं, राम अवतारात या दगडाच्या बाया करून घ्या, त्याच पुढे त्या जानवेद गर्भीच्या श्रुती म्हणती नेती. त्याच वेदगर्भीच्या श्रुती पुढे आल्या आणि त्या श्रुती गोपिका झाल्या. काय केलं, त्यांना चाळा परमात्म्यानं दावला, निष्काम निराळा गोपी लावेला चाळा. आणि निर्गुण असणारा देव तुका म्हणे आले, रूपा अव्यक्त चांगले विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. परमात्मा बाहेर मित्रमंडळी समवेत आले. एका गवळणीच्या घरी जाऊन खोड्या करायला सुरुवात केली. दही दूध तूप ताक लोणी खाऊ लागली. खात असताना आता तुम्ही सगळ्या वर्षानुवर्ष सगळी कालीची कीर्तन सगळी पाठ आहेत तुम्हाला, बरोबर आहे ना. तुम्हाला पाठ असल्यामुळं सांगण्यात काय मजा. पण ऐका, मग ती पुतना मारली, कागबगरीटा मारेला बाळपणी, अवघी दैत्यखाने बुडविली, सगळी मारामारी केली. मला माहिती आहे तुम्हाला भुका लागलेली आहेत. नुसतं चहावर तुम्ही पण आहेत, मी पण आहे. कारण 5ला 4:30ला 4ला 3ला उठलेली माणसं आहेत सगळी, बरोबर आहे ना. सगळ्यांना वाटलं होतं सगळं टायमात झालं पाहिजे. त्या अनुषंगानं परमात्म्यानं दही दूध तूप ताक लोणी खायला सुरुवात केली. गवळणी तक्रार करू लागल्या, यशोदे रात्री आला मुच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, त्याची श्री फोडीला ताकाचा डेरा. बघ बाई यशोदे, हे बाई आमासी पहावे ना, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. याच्या घोड्या किती सांगू, याच्या घोड्या किती सांगू, मही पत्र शेंदू वाटे. बाई लाडका तुझा काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. काय करतो, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या घोड्या किती सांगू गे, किती सांगायच्या याच्या घोड्या. महीपत्र सिंधू वाटे. साक्षात समुद्राची शाही केली. बुद्धीची देवता सरस्वती माता लिहायला बसली तरी त्याच्या खोड्या संपत नाहीत. आपल्या अर्ध्या तासाच्या कीर्तनात काय सांगणं शक्य आहे, फक्त एकच करायचं, तुमको लाखो प्रणाम, त्या चरित्राला प्रणाम करायचा. परमात्म्याच्या खोड्या ऐकू येऊ लागल्या. तुम्हाला सगळं माहिती आहे. गणपती बाप्पाला नवस केला, एक मास देवी खोडी नाही केली प्रचिती, ते आली यशोदेशी. मग गणपती बाप्पाला उचलून खाल्लं, देवासीचं पुसे देव काय झाला, अनेक लीला केल्या. पुन्हा यशोदेनं काठी घेतली, मारायला धावली. तिच्या मुखामध्ये अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदाहरी. मग नवल केवडे नकळे कानुभाचे कोडे. देवाचं कोडं आपल्याला कळणं शक्य नाही. आपलं कोडं आपल्याला कधी कळलं नाही, बरोबर आहे ना. आपल्यातलं आपलं कोडं आपल्याला कळलं कधी, अजिबात नाही. तुम्हाला सांगू का, आता 2-3 दिवस पाऊस होता. आपलं कोडं सांगतो सहज, हातानं थापली, सूर्यानं शेकली, पती नसताना सती गेली. सांगा पटकन, तुम्हाला घातलं निघून. उत्तर बी दिलंय ना त्याच्या आत, है की नाही. हे आपलं कोड आहे का. आपल्या कोड्याला आपण एवढं चापची करतो. अजून हा निघा ते म्हणते आम्ही एवढं करून महाराज आहे का नाही. ते समयोग झाला. बरं अजून सांगतो ऐका. 200 देण डोक्यावर घे. आता गौरी डोक्यावर घेत अशी होय. खळगाम सूर्यवंशी महाराज, दीपकराव
अहो छत्रीची किंमत किती आहे? 200 दे, डोक्यावर घे, संपला विषय. नाचलं हे कोड आहे. हे कोड आपल्याला कळत नाही, देवाचं कोड कसं कळणार? विठाला विठाला एवढं कसं कळालं आहे की नाही? ते मला MSc ला प्रोजेक्ट होतं पहा, त्याच्यात अर्थपूर्ण वाक्य तयार करा. आणि त्या अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यामध्ये ते असं होतं, नदीला पूर आलेला आहे, ऊस आहे, ऊसात कोल्हा आहे, बाजूला आंब्याचं झाड आहे, त्याच्या खाली एक बाई बसली आणि शाळकरी मुलगा कुणीतरी पाठीवरची नावाचं अक्षर काढतोय. अर्थपूर्ण वाक्य तयार करा. गुरुजी कुठे गेली आपली धाराशिव? गुरुजी बाहेर गेली काय? अर्थपूर्ण वाक्य तयार करा. कीर्तन लगेच सोडतो. ऊस आहे, ऊसात कोल्हा आहे, नदीला पूर आलेला आहे, शाळकरी मुलगा पाठीवरची नावाचं अक्षर काढतोय, बाजूला आंब्याचं झाड आहे आणि खाली बाई बसली. बस ऊस काढून टाकायचा, त्याच्यातला फक्त कोल्हा घ्यायचा. म्हणजे ही किती हुशार आहे बघा. कोल्हे कोई आहे की नाही? ऊस आहे, ऊस काढून टाकायचा, त्याच्यातला कोल्हा घ्यायचा. नदी काढून टाकायची, तिच्यातलं पूर घ्यायचं. काय झालं? कोल्हापूर. शाळकरी मुलगा पाठीवरची नावाचं अक्षर काढतोय, ते फक्त ची नावाचं अक्षर घ्यायचं. आंब्याचं झाड काढून टाकायचं आणि खालची बाई घ्यायची. आंबा मग तुळजापूरची असू द्या ना कोल्हापूरची असू द्या. आहे का? ही कोड्यातली भाषा आहे. हे कोडं आपल्याला कळत नाही. देवाचं कोडं कसं काय कळत? नवल केवडे नकळे कानोबाचे कोडे. आहे की नाही? हे बस झालं. बरं बस तर बस. चला ऐका, यशोदा मैयाकडे ही सगळ्या तक्रारी येऊ लागल्या. त्यावेळी ती म्हणू लागली, बाबा किशा, अरे तू काय ऐकत नाही रे. एकेकीच्या घरी चालला, मग त्या गवळणीच्या घरी गेला, कोणाच्या खांद्यावर हात टाकला, तितका मोठा झाला, बारीक झाला, मग सगळं गोकुळ वैतागलं. बाबा तू आता गावात राहण्याच्या लायकीत राहिला नाही. मग उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना, घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना. बस उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. उद्यापासून इथं देवा राहायचं नाही, संपला विषय. ठीक आहे देवा, काय अडचण नाही माय. मग आता काय करू? मग गाई गोपाळ घेऊन निघा. त्यावेळी गोपाळानं परमात्म्यानं आव्हान केलं करुणाजनक, अरे आपलं अख्खं गोकुळ आपल्याला वैतागले. आता आईसुद्धा रागावली. मग तुम्ही काय करा, या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. उद्या काय करा, सगळे गाई गोपाळ घेऊन रानात या. मग खांद्यावरी कांबळा, हातामध्ये काठी. निघाले महाराज. सकाळी सकाळी सूर्योदय झाला आणि त्या सूर्योदयाच्या समयाला माघारी येताना किती सुंदर ते चित्र दिसायचं. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वार, छोटू सोमेरू मदन गोपाल, आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वार, पीछे में मेरो मदन गोपाल. हे सगळं पाठ आहे तुम्हाला. आता ऐकायलाही बरं वाटायलंय, पण इज्जत आपली गेलेली आहे आता. 10 वाजून गेलेलं आहे की नाही? राजीनामा लवकर दिलेलं बरं असते. 5 मिनिटात जिकडं तिकडं करतो. नाही प्रमोशन. ऐका, टाईम होऊन गेला ना, आता काय प्रमोशन करून घ्यायचं आहे की नाही? महाराज म्हणतात, देव निघाले, यमुना मैयाच्या काठावरती आले आणि सगळी तिथं पूर्व्या काळी जसं पाऊस पडायचा, रस्ते बंद व्हायचे, आता जसं झाले ना तसंच पर्जन्यमान भरपूर व्हायचा. गाई रानामध्ये गवत तोडायच्या उभ्यानं आणि गवत तोडून निवांत रवंत करत बसायच्या. परमात्म्यानं सांगितलं, आता आपण काय करायचं नाही, इथं फक्त खेळ खेळायची. मग कोणते खेळ खेळले? एका खेळ मांडीला घोरी, खेळ मांडीला घोरी, खेळ मांडीला घोरी. खेळ मांडीला खेळत
त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ एका दमात खेळे परमात्म्याने बोहरा लगोरी चेंडूफळी हमामा हुतुतू लुडो 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 नाही देवाना खेळला पा आहे की नाही सगळे खेळ खेळले आणि खेळल्यानंतर सगळे गोपाळ म्हणू लागले काय खांदी बहार पोटी भूक देवा बाद झालं म्हणले काय खेळायाची सुख झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि एकत्र करून परमात्म्याने आपली त्याच्यात टाकली आणि त्याचा मात्र सुगंध देवादी सगळ्याकडे गेला आजीओस अमरावती काला पहावया येती देव विसरती देहभाव आपुला आपण देहभाव विसरला पाहिजे त्यानंतरच आपल्याला हा काल्याचा प्रसाद प्राप्त होतो परमात्म्याने आपल्या हातानं सगळ्या गोपाळांच्या हातात दिला आणि सगळ्या गोपाळांनी जयघोष केला गोपाल कृष्ण भगवान की माऊली माऊली सगळ्यांनी एकच मिनिट हात वर करायचं आपलं कथेतलं भजन शंकर महाराज म्हणते सगळ्यांनी वा सगळ्यांनी गेल्यावर आपल्या स्टेटस रील्स असलं पाहिजे गाणगापूरमध्ये भजनात तल्लीन असणारा हा समाज निष्काम निराळा देवा दत्ता देवा दत्ता हेच म्हणायचं हां हेच म्हणा देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता हात टाळी वा देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता हा देवा दत्ता देवा दत्ता टाळी वाजवा फक्त एक हो देवा दत्ता देवा दत्ता टाळी टाळी देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता दत्ता
गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय गुरु तुकाराम महाराज महाराज की जय भवानी माता की की जय सिंह स्वामी महाराज की जय आज के आनंद की जय अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव विठल जय जय विठल हरे विठल जय जय विठल विठल जय जय विठल विठल जय जय